नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत लक्ष्मण रावसाहेबराव मोकाशे, कानेगाव, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी यांच्या व्हेजिटेबल टोमॅटो या प्लॉटवर। तर या टोमॅटोचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक आणि यांचे संचालक कार्यकर्ते किंवा संस्थापक आहेत क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी या क्रॉपचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन, लावगण, प्लांटेशन, स्प्रे ड्रेंचिंग शेड्यूल आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं आहे। आणि या टोमॅटो प्लॉटचा हा दुसरा भाग आहे। तर पहिल्या भागामध्ये आपण जाऊया आणि पहिल्या भागामध्ये जाऊन तिथं टोमॅटोची साईज, फळाची साईज आणि आता निघणारं उत्पादन आणि हे काय काय केलं आहे आजपर्यंत आणि याचा फायदा शेतीशाळेचा किंवा जे क्रॉप ट्रीटमेंट देत आहेत PM यादव साहेब यांचं काय नियोजन आहे ते स्वतः शेतकऱ्यांना विचारूया। तर हा दुसरा प्लॉटचं आता सगळ्यात महत्त्वाची आहे, सेटिंग चालू आहे याची। भरगच्चे फुलं आहेत आणि फळाची साईज छोटी आहे। हे दुसरा प्लॉट आहे आणि याचा पहिला प्लॉटचा पहिला फ्लॅश आपण पाहूया। आता तिकडे जाऊया। हा पहा, पहिला प्लॉट आहे आपला आणि या प्लॉटची आज हार्वेस्टिंग चालू आहे। याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील रामपुरीकर यांनी। तर याचं जे उत्पादन आहे, क्वालिटी आणि ग्रेड एक नंबर आहे। पहा, साईज जबरदस्त, एक नंबर साईज आहे। बांधणीमध्ये थोडंसं टोमॅटो आलेलं नाही आहे, बांधणी थोडीशी डॅमेज झाली आणि त्यामुळे थोडंसं हे खाली पडलेलं दिसतं आहे। याचं मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रियन्स चे डोस आणि स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे याचं अमावस्या आणि पौर्णिमा। एक नंबर फूड ग्रोथ आहे, जबरदस्त।